सर्वांना हरिओम. आज आपण महान भगवत भक्त श्री रामचंद्राचे अनन्य प्रेमी श्री संत गोस्वामी तुलसीदास महाराज यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात अभ्यास करूया. सूर्यमालेत सूर्याला जे महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे तेच स्थान भारतीय संत कवींमध्ये गोस्वामी श्री तुलसीदास महाराज यांना मिळालेले आहे. तुलसीदास हे एक हिंदू संत कवी होते. ते आपल्या रामभक्तीमुळे प्रसिद्ध झाले होते. संस्कृतमध्ये रामायणाची रचना करणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांचा कलियुगातील अवतार म्हणजे गोस्वामी तुलसीदास. त्यांनी लिहिलेल्या रामायणाचे नाव रामचरितमानस असे आहे. हा एक अद्वितीय ग्रंथ असून त्यांनी तो फक्त 26 दिवसात पूर्ण केला होता. प्रभू रामरायाचे साक्षात दर्शन ज्यांना घडले असे महान कवी म्हणजे संत तुलसीदास. त्यांची रामभक्त हनुमानवरी तेवढीच निस्सीम भक्ती होती. आपल्या सर्वांना परिचित असलेले भयनाशक संकटमोचन स्तोत्र हनुमान चालीसा हे सुद्धा तुलसीदास यांनीच लिहिलेले आहे. तुलसीदास यांनी आपल्या काव्याद्वारे जनजागृती करून जनतेला मानवता धर्म शिकवला. आपल्या रसाळ काव्यसंपदेमुळे ते 400 वर्षे अनेक पिढ्यांचे गुरु ठरले. संत तुलसीदास हे माता पिता भाऊ यांच्यासाठी आयुष्यभर एखाद्या वैरागी योग्याचे जीवन जगलेल्या प्रभू रामचंद्राचे निस्सीम भक्त होते. महात्मा तुलसीदास यांचा जन्म श्रावण शुक्ल पक्षातील सप्तमीला सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम दुबे आणि मातुश्रींचे नाव हुलसीबाई दुबे असे होते. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. तुलसीदास यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्याने त्यांच्या मातापित्यांनी जन्माला आल्याबरोबर त्यांचा त्याग केला. त्यामुळे त्यांना आईवडिलांचे सुख मिळालेच नाही. त्यांच्या जन्माबद्दल एक दोहा प्रसिद्ध आहे. 1554 कालिंदी के तीर 1554 कालिंदी के तीर श्रावण शुक्ला सप्तमी तुलसी धरियो शरीर. श्रावण शुक्ला सप्तमी तुलसी धरियो शरीर. तुलसीदास महाराजांचा जन्म हा फार अद्भुत असा आहे. तुलसीदास आपल्या आईच्या गर्भात जवळपास 12 महिने 1 वर्ष राहिल्यानंतर जन्माला आले आणि विशेष म्हणजे जन्माला येतात त्यांच्या तोंडात सर्व दात होते. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे जन्माला आल्याबरोबर सामान्य बालकांप्रमाणे ते रडले नाही, तर त्यांच्या मुखातून प्रथम राम हा शब्द बाहेर पडला. त्यामुळे त्यांचे नाव रामबोला असे ठेवले होते. याबाबत असे सांगितले जाते की आईवडिलांनी त्यांचा त्याग केल्यानंतर त्यांना एका हनुमान मंदिरात
आश्रय मिळाला होता. त्या ठिकाणी ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होते. रामशैल येथे राहणाऱ्या श्री अनंतानंद यांच्या परमशिष्याला श्री नरहरी स्वामींना तुलसीदास सापडले आणि त्यांनीच त्यांचे नाव रामबोला असे ठेवले. नरहरी स्वामींनी रामबोलाला अयोध्येत नेले. शके 1559 मधील शुक्ल पंचमीला शुक्रवारी त्यांनी तुलसीदासांची मुंज केली आणि त्यावेळी कोणीही न शिकवताच तुलसीदासांनी गायत्री मंत्राचे उच्चारण केले. त्यामुळे तेथील सगळे लोक आश्चर्यचकित झाले, अचंबित झाले. नरहरी स्वामींनी वैष्णवांचे 5 संस्कार करून रामबोलाला राममंत्राची दीक्षा दिली. रामबोलांनी अयोध्येत राहून प्राथमिक विद्याभ्यास केला. त्याची बुद्धी तीव्र होती. त्याला एकदा शिकवलेले चांगले स्मरणात राहत असे. तो एकपाठी होता. काही दिवसानंतर गुरु नरहरी स्वामींबरोबर शुक्रक्षेत्र येथे गेले. तिथे स्वामींनी रामबोलाला रामाचे चरित्र सांगितले. त्यानंतर ते दोघे काशी येथे गेले. काशीला गेल्यावर शेष सनातन नावाच्या एका महापंडित ब्राह्मणाकडे त्याने वेदांगे, दर्शने व पुराणे यांचा अभ्यास केला. अभ्यास पूर्ण झाल्यावर तुलसीदासांनी दीनबंधू पाठक यांच्या मुलीशी ममतादेवी उर्फ रत्नावलीशी विवाह केला. ती एक पतिव्रता स्त्री होती. तुलसीदासांचे आपल्या पत्नीवर अमर्याद प्रेम होते. ते तिच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते. त्यावेळी ते अकबर बादशाच्या दरबारात होते. एकदा अकबर स्वारीला निघाला असता त्याने तुलसीदासांना आपल्याबरोबर नेले. तेव्हा ममताची आई आजारी आहे असा बहाणा करून तिला माहेरचे लोक घेऊन गेले. योगायोगाने तुलसीदास त्याच दिवशी परत आले आणि पत्नी ममतादेवी माहेरी गेल्याचे समजतात त्याच रात्री 5 कोस अंतरावर असलेल्या सासूरवाडीला एकटेच जायला निघाले. मध्यरात्रीची वेळ असल्याने घराची दारे बंद होती, पण एका किंचित उघड्या असलेल्या खिडकीतून एक दोर खाली लोंबकळताना त्यांनी पाहिला आणि त्या दोराच्या मदतीने वर जाऊन त्यांनी घरात प्रवेश केला. तेव्हा ममतेसहित घरातील सर्वजण जागे झाले. त्यावेळी त्यांच्या प्रियपत्नी ममताने त्यांना विचारले, यमुनेला पूर आलाय, घराचे सर्व दरवाजे बंद आहेत, मग तुम्ही आतमध्ये कसे आलात? तेव्हा तुलसीदासांनी उत्तर दिले, तू माझ्यासाठी खिडकीला जो दोर बांधून खाली सोडला होतास त्याला धरून मी आतमध्ये आलो. ते ऐकून ममताला आश्चर्य वाटले आणि तिने खिडकीतून बाहेर पाहिले तर तेथे एक भला मोठा विषारी साप लोंबकळताना तिला दिसला. त्यावेळी ममता आपल्या पतिराजांना म्हणाली, स्त्रीविषयीच्या आसक्तीने, मोहाने आजपर्यंत अनेकांचा सर्वनाश झाला आहे. तुम्ही माझ्यावर जेवढे प्रेम करता तेवढे निस्सीम प्रेम जर तुम्ही श्रीरामांवर केले असते तर कृतार्थ झाला असता. तुमच्या आयुष्याचे
सार्थक झाले असते. याबाबत एक दोहा देखील आहे. अस्ति चर्ममय देह यह तासो ऐसी प्रीती. अस्ति चर्ममय देह यह म्हणजे हा देह, हे शरीर हाड मांस चामडे यांनी भरलेलं आहे आणि त्यावर तुम्ही एवढं प्रेम करता. तासो ऐसी प्रीती नेकू जो होती राम से तो काहे भवभीती. जर तुमचं रामावरती प्रेम असतं तर तुम्हाला कोणालाही भवसागराची भीती बाळगण्याचं काही कारण नाही. पत्नीचे बोलणे ऐकून राम बोलाचे अर्थात तुलसीदासांचे डोळे उघडले आणि पश्चातापाने विरक्त होऊन राम बोला आनंद मनात गेला आणि रामदर्शनाची इच्छा मनात धरून रामरायांचे अनुष्ठान करू लागला. आणि तेव्हापासून राम बोलाचा नंतर तुलसीदास झाला. तुलसीदास या नावाने राम बोलाला ओळखले जाऊ लागले असे सांगितलेला. आनंदवनात तुलसीदासांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. त्या कालावधीत रोज शौच केल्यानंतर शिल्लक राहिलेले पाणी ते एका झाडाला नित्य नियमाने घालीत होते. त्या पाण्याने संतुष्ट झालेले एक पिशाच्च त्यांना प्रसन्न होऊन म्हणाले, तुझी काय इच्छा आहे ते मला सांग, मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्यावेळी तुलसीदास महाराज म्हणाले, मला रामदर्शन हवे आहे, तेवढे तू घडवून आण. त्यावेळी ते पिशाच्च म्हणाले, राम नामाने मी मरून जाईन, पण मी तुला रामसेवक रामभक्त हनुमान यांची भेट होईल अशी व्यवस्था करतो. तू जिथे नित्य पुराण श्रवण करतोस त्या ठिकाणी एक वृद्ध ब्राह्मण सर्वांच्या आधी येतो आणि सर्वजण निघून गेल्यावर सर्वांच्या शेवटी जातो. तोच हनुमान आहे आणि त्याला तू प्रसन्न करून घे, म्हणजे तो तुझी इच्छा पूर्ण करील. दुसऱ्या दिवशी तुलसीदास पुराण कथा ऐकण्यात गेले असता त्यांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला ओळखले आणि कथा संपल्यानंतर मार्गामध्ये जात असताना एकांतात त्या ब्राह्मणाला गाठून त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, आपण साक्षात रामभक्त हनुमंतराय आहात, आपण मला रामाचे दर्शन घडवावे. त्यावेळी तो वाल्मिकी आहे हे ओळखून मारुतीने आपले निजरूप प्रकट करून तुलसीदासांना आलिंगन दिले आणि प्रभू रामचंद्रांना भेटून त्यांच्याजवळ तुलसीदासांची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली. तेव्हा रामरायाने सीता लक्ष्मणासहित आपले धनुष्यधारी रूप तुलसीदासांना दाखवले आणि त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यानंतर मारुतीच्या आज्ञेने तुलसीदास श्रीरामकथा सांगू लागले. गोस्वामी तुलसीदास यांनी लोकांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत लघुकथा आणि दोहे यांच्या माध्यमातून लोकांना उपदेश केला. त्यांनी भारतभर यात्रा केली, परंतु त्यांनी आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ हा काशी, अयोध्या आणि चित्रकूट या ठिकाणीच घालवला. ते रामभक्तीमध्ये इतके तल्लीन झाले होते की त्यांना रामनामाशिवाय काहीच सुचत नव्हते. श्रीरामांबद्दल असलेल्या अनन्य भक्तीमुळे त्यांना श्रीरामांनी चित्रकूटमध्ये असलेल्या असी घाट येथे प्रकट होऊन साक्षात दर्शनसुद्धा दिले होते. चित्रकूट घाटावर
संतांची गर्दी व्हायची आणि अशी गर्दी झाली असताना सर्वांना लावण्यासाठी जेव्हा तुलसीदास महाराज चंदन उगाळायचे तेव्हा भगवान राम स्वतः ते चंदन घेऊन भक्ताच्या कपाळी लावायचे. याबाबतही तुलसीदासांनी एका दोह्यातून वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, चित्रकूट के घाट पै भई संतन की भीड़, चित्रकूट के घाट पै भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर. संत तुलसीदास महाराजांनी भारतभर भ्रमण करून सामान्य लोकांमध्ये जनजागृती केली. हिंदू धर्म एक आहे, त्याला कोणत्याही पंथामध्ये विभागू नका असे त्यांनी परोपरीने सांगितले. त्यांनी आपल्या काव्याद्वारे मानवता धर्म शिकवला. लोकांनी आपली संकुचित विचारसरणी सोडून देऊन विशाल दृष्टीने जगाकडे पाहावे असा उपदेश केला. तुलसीदासांनी वाराणसीमध्ये भगवान हनुमानाला समर्पित संकटमोचन मंदिराची स्थापना केली. ज्या ठिकाणी त्यांना देवतेचे दर्शन होते तेथे ते उभे असल्याचे मानले जाते. त्यांनीच रामलीला नाटकाची सुरुवात केली. आपण जे दसऱ्याच्या दरम्यान 10 दिवस रामलीला पाहतो ती तुलसीदास महाराज यांनी सुरू केलेली आहे. संत कवी तुलसीदास महाराजांनी एकूण 12 ग्रंथांची रचना केली. हिंदी अर्थात हिंदीचे दुसरे रूप अवधी आहे. अयोध्येत राहणाऱ्या लोकांची भाषा अवधी आणि वृंदावनात जे लोक राहतात त्यांची भाषा म्हणजे ब्रजभाषा. तर तुलसीदासांनी अवधी भाषेत लिहिलेले रामचरित मानस हा त्यांचा सर्वोत्तम ग्रंथ आहे. हे रामायण उत्तर भारतातील प्रत्येक हिंदूंच्या घरात मोठ्या श्रद्धेने वाचले जाते आणि त्याचे पूजनही केले जाते. सुखदुःखांचा अनुभव, प्रवास, संत संगती व विशाल अभ्यास यांच्या प्रभावातून त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी तयार झाली होती आणि या विशाल दृष्टिकोनातूनच त्यांनी 12 ग्रंथांची रचना केली होती. त्यांच्या प्रसिद्ध रामचरित मानस या ग्रंथामध्ये 4 वक्ते आणि 4 श्रोते यांच्या संवादाच्या माध्यमातून प्रभू रामरायाची कथा सांगितली आहे. चौपाई आणि दोहा या 2 काव्यछंदांमध्ये त्यांनी अवधी बोली भाषेतून ग्रंथ लिहिले आहेत. ज्ञान व भक्ती तसेच स्वार्थातून परमार्थ यांचा सुंदर मेळ रामचरित मानस या ग्रंथामध्ये साधला गेला आहे. भाषा सौंदर्य, प्रभावी प्रसंग चित्रण, उत्तम स्वभाव चित्रण आणि संस्कार या सर्व दृष्टींनी रामचरित मानस हे काव्य सर्वोत्तम मानले जाते. विनय पत्रिका हा त्यांचा आणखीन एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. तो गीतरूपात आहे. या ग्रंथातून त्यांनी आत्मपरीक्षण केले आहे आणि आपल्या अपराधांची कबुली मांडली आहे. तुलसीदासांच्या निरंतर साधनेमुळे निर्माण झालेले विनयपत्रिका हे एक उत्कृष्ट असे काव्य आहे असे या ग्रंथाचे वर्णन करता येईल. तुलसीदास महाराजांनी रामकथेला ज्या उंचीवर नेऊन ठेवले त्यापेक्षा अधिक उंचीवर
कोणत्याही हिंदी कवीला पोचतासुद्धा आले नाही आणि त्यामुळे हिंदी साहित्यात तुलसीदास महाराज कवी म्हणून त्यांना श्रेष्ठ दर्जाचे स्थान प्राप्त झाले आहे. गोस्वामी तुलसीदासांनी रचलेल्या चौपाई म्हणजे 4 ओळींची पदे, त्याला चौपाई म्हणतात. अशा अनेक चौपाई आहेत. या चौपायामधून भारतीय मानवी जीवनाचा, भारतीय भावजीवनाचा अविभाज्य अंग सांगितला गेलेला आहे. कारण त्यात उदात्त आदर्शाबरोबरच रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले शहाणपणसुद्धा सामावलेले आहे. पावसाळी दिवसात रानात नाचणारा मोर पाहून तुलसीदास महाराज लिहितात, तुलसी देखे सुबेशु भूलही मूढम न चतुर नर. तुलसी देखी सुबेशु भूलही मूढम न चतुर नर. सुंदर केकी पेखू बचन सुदासम असं. म्हणजे सुंदर वेशभूषा पाहून केवळ मूर्ख लोकच फसतात असं नाही, तर चतुर शहाणे लोकसुद्धा बाह्यरूपाने मोहित होतात. त्यांची विचारशक्ती कुंठित होते. मोराचे दिसायला सुंदर, त्याचे गाणे सुंदर, ऐकायला गोड वाटते, पण त्याचा आहार विषारी साप हाच असतो. महात्मा तुलसीदासांनी लोकांना बोधामृत पाजताना असे म्हटले आहे की विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवंत प्रसन्न होत नाही आणि भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. जेव्हा समाधानरूपी धन एखाद्याला प्राप्त होते तेव्हा इतर संपत्ती त्याला कचऱ्याप्रमाणे क्षुद्र वाटू लागतात. विद्यारूपी अंगठीमध्ये विनयरूपी म्हणजे नम्रतारूपी रत्न चमकत असते. परोपकार करणारे महापुरुष कधीही फळाची अपेक्षा ठेवीत नाहीत. जे नशिबात लिहिलेले आहे ते विधिलिखित आहे आणि ते कोणालाही बदलता येत नाही. दुष्ट लोकांशी शत्रुत्व चांगलेच आहे, म्हणून त्यांच्यासोबत मैत्री न ठेवलेलीच बरी. दया हा मानवाचा धर्म आहे. एखाद्यावर दया करणे म्हणजे उच्चतेप्रत जाणे, परंतु दयापात्र बनणे म्हणजे स्वतःचा तेजोभंग करून घेणे होय. असे सांगितले जाते की आयुष्याच्या शेवटी गोस्वामी तुलसीदास यांना आजारपणाने ग्रासले होते. शेवटी संवत 1680 गंगा नदीच्या किनारी असी घाट येथे त्यांनी आपला देह सोडला. याचा उल्लेख एका दोह्यातून केला गेला आहे. संवत 1680 असी गंग के तीर, श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी त्यजो शरीर. गोस्वामी तुलसीदासांच्या चरणी आपण आज प्रार्थना करूया की तुमच्या जीवनात तुमच्याकडून जशी रामभक्ती घडली तशीच आमच्या प्रत्येकाच्या जीवनातसुद्धा अत्युच्च रामभक्ती घडू दे आणि आमच्या नरदेहाची सार्थकता होऊ दे. या प्रार्थनेसह आपण या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करूया.